नमस्कार. इशरत जहां एन्काउंटर फेक नव्हतं असा निर्वाळा न्यायालयानं दिल्यानंतर आता इशरत जहांचं फेक एन्काउंटर केल्याचा आरोप करणाऱ्या माणसांना तोंडावर पडावं लागलेलं आहे. इशरत जहां किंवा यासारख्या अतिरेकी कारवायामध्ये सहभागी असलेल्या लोकांना मारलं की अनेकांचा मानवतावादी दृष्टिकोन जागा होतो आणि याच दृष्टिकोनानं अनेक सरकारांचा घात होतोय. ज्या व्यवस्थेनं अशा गजरांना पकडून कंठस्नान घातलेलं आहे अशा लोकांच्यावरती शंका निर्माण होते आणि हीच शंका त्यांचं मनोधैर्य खच्ची करत असते. या प्रकरणामध्ये शरद पवारांनी देखील एक विधान केलेलं होतं. ते विधान मला तुम्हाला सांगायचं आहे की निष्पाप मुलींचा मृत्यू यानं हिंसाचार वाढला होता. म्हणजे इशरत जहां ही निष्पाप मुलगी होती आणि तिच्या मृत्यूमुळं गुजरातमधला हिंसाचार वाढला होता असं विधान शरद पवारांनी केलेलं होतं. जेव्हा जेव्हा असं एखादं एन्काउंटर होतं आणि त्यात काँग्रेसेतर पक्षाच्या सरकारांचा सहभाग असतो तेव्हा तेव्हा हे एन्काउंटर फेक होतं असं सांगण्याचा प्रयत्न किंवा दावा केला जातो. जरा काही गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत. कशा स्वरूपामध्ये ही सगळी कृत्य होत असतात, कशा स्वरूपामध्ये अतिरेकी कारवाया होतात, अटक होते, कसं सोडवलं जातं, काय काय घडलेलं आहे. 1989ला पहिल्यांदा एक बिगर काँग्रेसी सरकार देशामध्ये आलं आणि व्ही.पी. सिंग पंतप्रधान बनले. व्ही.पी. सिंग पंतप्रधान बनले ते खरं तर काँग्रेस सोडूनच आलेले होते, पण जनता दल हा पक्ष आणि त्याला भाजपनं दिलेला पाठिंबा असं ते पहिलं सरकार होतं जे संपूर्णतः बिगर काँग्रेसी सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारच्या आल्यानंतर तिथे गृहमंत्री म्हणून मुफ्ती मोहम्मद सईद यांना नेमलं गेलं आणि मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री झाल्याच्या नंतर म्हणजे केंद्रीय गृहमंत्री झाल्याच्या नंतर अगदी काही दिवसात त्यांची मुलगी डॉक्टर रुबियाचं अपहरण करण्यात आलं. या अपहरणानंतर अतिरेक्यांनी काही दहशतवाद्यांना सोडवण्याची मागणी केली. प्रत्यक्ष गृहमंत्र्यांचीच मुलगी अपहरण करण्यात आलेली होती आणि अतिरेक्यांना सोडणं भाग होतं. म्हणून केंद्रानं जम्मू काश्मीरमध्ये पकडलेला एक महत्त्वाचा अतिरेकी सोडला. त्याचं नाव आहे जावेद अहमद जारगर. जावेद अहमद जारगर हा एक असा दहशतवादी होता जो पोलिसांच्या ताब्यात असणं, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या ताब्यात असणं आवश्यक होतं. पण डॉक्टर रुबियासाठी या जारगरला सोडावं लागलं. रुबिया सुटली, जारगरही सुटला. पण पुढे याच जारगरनं काय केलं तर या जारगरनं 10च वर्षानंतर काठमांडूवरून भारताचं निघालेलं विमान त्याला अपहृत केलं आणि थेट कंदहारला घेऊन गेला. कंदहारला ठेवून त्यांनी भारत सरकारसोबत मोठा सौदा केला आणि मौलाना मसूद अजहर या प्रचंड मोठ्या दहशतवाद्याच्या सुटकेची मागणी केली. भारताला मसूदला सोडावं लागलं. याच मसूदनं काश्मीर घाटीमध्ये रक्तरंजित इतिहास लिहिला होता हे विसरून चालणार नाही. देशाची गृहमंत्र्याची मुलगी अपहृत केली, एक अतिरेकी सोडावा लागला, त्यानं एक विमान पळवलं, त्याच्याकरता दुसरा अतिरेकी सोडावा लागला. या दोघांनी मिळून काश्मीर घाटीत अख्खा नंगा नाच चालवला होता. बरं, एकटी रुबिया आहे का? तर अशी अनेक लोक आहेत ज्यांना सोडावं लागलेलं आहे आणि 1989, 90, 91, 92 याच कालखंडामध्ये या घटना घडलेल्या आहेत. मी काही यादी तुम्हाला सांगणार आहे. दुसरं नाव आहे 1991 साली सैफुद्दीन सोज, जे नॅशनल कॉन्फरन्समध्ये देखील होते, जे काँग्रेसचे नेते देखील होते. या सैफुद्दीन सोज हे खासदार असताना सैफुद्दीन सोज यांच्या मुलीला नहिदाला अतिरेक्यांनी पकडलं, पळवून नेलं आणि त्याच्या बदल्यात मुश्ताक अहमद नावाच्या एका खतरनाक अतिरेक्याला सोडावं लागलं. एका काँग्रेस नेत्याची मुलगी पळवली गेली, खासदार असलेल्या नेत्याची मुलगी पळवली गेली आणि त्याच्या बदल्यामध्ये मुश्ताक अहमद सारखा एक खतरनाक दहशतवादी या देशाला सोडावा लागला, ज्याला पकडण्यासाठी या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेनं जंग पछाडलेलं होतं. मुश्ताक अहमदनं काय कारवाया केल्यात, कसा रक्तरंजित इतिहास इथे लिहिला आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. 1992 सालात आपण जाऊया. गुलाम नबी आझाद जे आत्ता निवृत्त झालेत, ज्यांच्या सन्मानार्थ नरेंद्र मोदींनी भाषण केलं, डोळ्यात पाणी आलं, त्याच गुलाम नबी आझादांचे एक मेहुण्यात तसद्दुक देव नावाचे, या तसद्दुक देव यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना पळवलं आणि याच्या बदल्यात पुन्हा 3 अतिरेक्यांना सोडावं लागलं. तसद्दुक देव हा गुलाम नबी आझादांचा मेहुणा होता म्हणून पुन्हा एकदा 3 दहशतवादी सुटले. त्यावेळी गुलाम नबी आझाद देशाचे संसदीय कार्यमंत्री होते.
हे देखील विसरून चालणार नाही. बघा, माणसांना पकडलं जातं, महत्त्वाच्या व्यक्तीच्या, नेत्यांच्या, नातेवाईकांना पकडलं जातं, पळवलं जातं, त्याच्या बदल्यामध्ये अतिरेक्यांची सोडवणूक करून घेतली जाते. बरं, सैफुद्दीन सोज, गुलाम नबी आझाद, डॉक्टर रुबिया एवढ्यावरच हे सगळं थांबतंय का? तर नाही. 1992 साली काश्मीरमधले एक मंत्री आहेत JM मीर नावाचे. JM मीर यांचा मुलगा नसरुल्लाह याला पकडण्यात आलं. त्याला पकडून पुन्हा पळवून नेण्यात आलं. त्याच्या बदल्यामध्ये अतिरेक्यांची मागणी केली, तीही आमच्या सरकारनं पुरवली, पूर्ण केली. 1992 साली गुलाम रसूल हे नेते तुम्हा सगळ्यांना ठाऊक असतील. गुलाम रसूल यांच्या जावयाच्या मुलाला, म्हणजे मुलीच्या मुलाला एकदा पळवण्यात आलं. तोही आकाशवाणीचा डायरेक्टर होता, स्टेशन डायरेक्टर होता. त्याला पकडण्यात आलं. शेख गुलाम रसूल हे त्यांचे जावई आणि त्यांचा मुलगा फैयाद अहमद याच्या बदल्यात अशाच काही अतिरेक्यांना सोडण्यात आलं. पुढे 1992 सालीच आमदार रबिउल्ला भट यांना पकडण्यात आलं होतं. त्याच्याही बदल्यात अतिरेकी सोडावे लागले. जम्मू अँड काश्मीर बँकेचे अध्यक्ष MS कुरेशी यांचंही अपहरण करण्यात आलं होतं. त्यांच्याही बदल्यामध्ये काही अतिरेक्यांना सोडावं लागलं होतं. जम्मू काश्मीर बँकेचा अध्यक्ष, आमदार, खासदार, संसदीय कार्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, जबाबदार पदावर असलेल्या मुलांच्या नातेवाईकांना बरोबर हेरून हे दहशतवादी पकडून नेतात. हे सगळे जम्मू काश्मीरमधले. मला सांगायचा तो मुद्दा हा आहे, हे सगळे जम्मू काश्मीरमधले, हे सगळे जबाबदार पदावरचे, या सगळ्यांच्या हातामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं आहे. ती त्यांची जबाबदारी आहे. तिथे होत असलेला रक्तपात रोखण्याची जबाबदारी आहे. गृहमंत्र्यांवरती ती असते, मंत्र्यांवरती असते, आमदारांवरती असते. एक यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. दहशतवादी नेमके याच मंडळींना पळवून लावतात आणि त्याच्या बदल्यामध्ये अतिरेकी सोडवण्याची मागणी करतात. ती मागणी पूर्ण होते. जरा या सगळ्या माणसांचा इतिहास तपासला, म्हणजे गुलाम नबी आझादांच्या विषयी जरा आपण थोडीशी सौम्य भूमिका घेऊ, यासाठी की गुलाम नबी आझादांनी याबाबत आपली स्पष्ट मतं कळवलेली आहेत. पण बाकी अन्य लोकांच्या विषयामध्ये, म्हणजे हे जम्मू काश्मीरची स्वायत्तता हवी असणारी मंडळी, नॅशनल कॉन्फरन्सची मंडळी, PDPची मंडळी, या सगळ्यांना जम्मू काश्मीर स्वतंत्र हवाय, मुक्त हवाय, भारताची बंधनं त्याच्यावरती नको आहेत. आणि याच मंडळींच्या नातेवाईकांना त्याच विचाराची माणसं पकडून नेतात, पळवून नेतात आणि त्यांना सोडवण्यासाठी दहशतवाद्यांना सोडवण्याची मागणी करतात. आपला देश त्यांच्या पुढे झुकतो आणि दहशतवादी सोडले जातात. हा सगळा बनाया खेळ नाही वाटत? कधी चुकून यांना गोळी मारली आणि मेला तर मानवतावादी संघटना यावरती गोंधळ घालतात. इशरत जहां सारखी एखादी अतिरेक्यांना मदत करणारी अतिरेकी प्रवृत्तीची मुलगी जेव्हा पोलिसांच्याकडून मारली जाते तेव्हा मानवतावादाचा डांगोरा पिटला जातो आणि यांना मारू नये तर या जेलमध्ये जातील, काही दिवस राहतील, कुणाला तरी पळवून नेतील, त्याच्या बदल्यात कांगावा करून आपले काही अजून बंधू सोडवून नेतील, संपला. ही या पद्धतीची व्यवस्था देशामध्ये लागू झाली होती, लागू राहिलेली आहे. आणि याला विरोध करणाऱ्या मंडळींना मात्र अल्पसंख्याक समुदाय, मानवतावादी दृष्टिकोन, दंगलीची कारणं, देशात शांतता राहायला हवी, यासाठी चांगली भाषा वापरायला हवी, अशा स्वरूपाची विधानं करून या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच खिळखिळ करण्याचं काम चाललंय. खरं तर दहशतवादी, आतंकवादी टिपला पाहिजे, मारला पाहिजे. प्रकरण कसंही असो, सहकार्य करणारा असो, प्रत्यक्ष गोळी मारणारा असो, या देशाला विखंडित करण्याचे उद्योग जी माणसं करतात ती माणसं या देशात सुरक्षितपणे वावरली नाही पाहिजेत, यांना सहानुभूती मिळाली नाही पाहिजे. असं असतानाही यांच्याविषयी सहानुभूतीचं वातावरण निर्माण करून देशातल्या बहुसंख्याक वर्गाला किंवा देशाप्रती प्रेम असलेल्या वर्गाला असुरक्षिततेची भावना निर्माण करून देण्याचं काम फक्त मतपेटीच्या राजकारणामुळे होतं. इशरत जहांचं एन्काउंटर खोटं नव्हतं हे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर आता ते खोटं होतं म्हणून ओरडणारे, म्हणून गोंधळ घालणारे, सरकारला त्यावेळेच्या सरकारला नाव ठेवणारे माणसं आता काय बोलणार आहेत? न्यायालयाचा हा निर्णय न्याय निकाल म्हणून मान्य करणार आहेत की पुन्हा एकदा तीच ओरड चालणार आहे?
न्यायालयात तरी कुठे न्याय मिळतो, न्यायालय तरी कुठे खरं बोलतं. खूप सोपं आहे आपल्या देशामध्ये. अशा स्वरूपाच्या शंका उपस्थित करायच्या आणि याच शंकांच्या आधारावर भीतीचं वातावरण निर्माण करायचं, मतपेटीचं राजकारण निर्माण करायचं, याच प्रवृत्तीने या देशाचा घात केलाय. इशरत जहाँचं एन्काउंटर फेक होतं, ती निष्पाप होतं, ती निष्पाप होती असं म्हणणारे आता तरी किमान या देशाची माफी मागतील एवढीच अपेक्षा गृहीत धरूया. नमस्कार.